काय होतीस तू, काय झालीस तू. या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया नेमकी काय होतंय. लग्नाचे विधी सगळे काही आता या दोघांकडून करून घेत असते. आता दुसऱ्या दिवशी पाण्यात अंगठी टाकण्याचा तो खेळ चालू झालेला असतो. अजिबात कावेरीचं लक्ष कशात नसतं. तिला धक्का बसलेला असतो माचं हे दुसरं रूप बघून आणि ती अगदी शांत झालेली असते. यश आता मस्तपैकी खेळत असतो. यश चीटिंग करतो म्हणून कावेरी म्हणते, यश तुम्ही व्यवस्थित खेळत नाही आहात, तुम्ही चीटिंग करताय. म्हणते, अगं चीटिंग म्हणजे काय, तुझ्याकडून तर शिकलोय आम्ही सगळं काही. हा खोटरडेपणा, चीटिंग करणं, प्रेमात सगळं काही माप असतं म्हणून काहीही केलं ना तरी चालतं. यश म्हणतो, मी खेळतोय व्यवस्थित, कावेरी तुम्ही गेम खेळत नाही आहात. म्हणते, यश तुला काही कळतंय का, अरे खरा गेम तर ती खेळतीये आणि अगदी परफेक्ट असा गेम खेळतीये. तिच्यासारखा गेम कुणीही खेळू शकत नाही. यश तिला ओळखलंच नाही का रे तू, चुकतोय बरं यश तू आता तिला ओळखण्यात. आता बसल्या बसल्या लगेच टोला देते कावेरीला. यशने आता अंगठी सापडून कावेरीच्या हातात दिलेली असते आणि कावेरी सगळ्यांच्या समोर म्हणते, अंगठी मला सापडली. आणि आता हा सगळा प्रकार माने बघितलेला असतो. विद्या आता जोरात ओरडायला लागते, वहिनी जिंकल्या, वाव, टाळ्या वाजवत असते अगदी आनंदाने. आता तिच्याकडे रागाने बघते, एवढा कसला हिला आनंद झालाय. म्हणते, यश आत्तापासूनच तुझी बायको स्वतःच्या तालावर नाचवणार आहे, बघ रे बाबा जरा जपून वाग, अवघड होणार आहे तुझं. म्हणते, पौर्णिमा तुला माहितीये का, यश आता आपल्या कुणाकडेच काही लक्ष देणार नाही. फक्त बायको आली आता आणि आपणही तिला स्वीकारलंय म्हटल्यावर काय, यशला समोर काहीही दिसणार नाही, फक्त त्याची बायकोच दिसणार. अवघड आहे ग पौर्णिमा आपलं. पौर्णिमा म्हणते, हो ना वहिनी, ते तर दिसतच येऊ सगळं, आता काय आपल्याकडे यश लक्ष देणार नाही बघा. यश म्हणतो, असं काय बोलतीयस, तुझ्यामुळे तर कावेरी माझ्या आयुष्यात आल्या आणि मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही असं कसं म्हणतीये तू, असा विचारच कसं करतीये. यश म्हणतो, तू माझ्यासाठी काय केलंय ना हे मी शब्दात सांगू शकत नाही आणि जरी सांगितलं तरी तुला कळणार नाही, एवढी मोठी गोष्ट केली आहे तू माझ्यासाठी. यश अगदी लाडाने माच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि माही त्याला अगदी प्रेमाने जवळ घेते. आता हे सगळं बघत असते कावेरी आणि खुनशीने बघते कावेरीकडे की यश माझ्या ताब्यात आहे. माने आता पहिल्याच दिवशी चॅलेंज केलेलं असतं कावेरीला, 1 महिन्याच्या आत या घरातून तुला घालवलं नाही तर नाव सांगणार नाही मी तुला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तू सुद्धा दाखव माझ्या पुढे तू टिकतेस का. कावेरी आता अजूनही शॉकमध्येच असते. यश म्हणतो, तुम्हाला कसला धक्का बसलाय, आपल्याला एक्सेप्ट करत नव्हती आणि अचानक सगळं कळाल्यावर राग वगैरे व्यक्त करायचं सोडून आपल्याला एक्सेप्ट कसं केलं याचंच टेन्शन आलंय ना. आहे ती आपल्याला एक्सेप्ट करणारच होती, किती दिवस राग धरून ठेवणार होती. आहेच अशी, कुणालाच ती राग धरून ठेवू शकत नाही किंवा कुणाला त्रास होईल असं ती वागूही शकत नाही. तुम्ही अगदी रिलॅक्स राहा बरं, सगळं काही व्यवस्थित झालंय ना आता कावेरी, सगळं काही छान झालं. लग्नानंतरचे खेळ, सुनमुखचा कार्यक्रम, सगळं काही अनबिलेबल आहे. आणि कसं आहे ना, मला आपल्याबद्दल कळेल तेव्हा तमाशा होईल असं वाटलं, पण त्याच्या विरुद्ध झालं. माने अगदी प्रेमाने स्वीकारलंय. खरंच कमालच की नाही कावेरी. इकडे आता माझ्या रूम मध्ये यमुना आलेली असते आणि यमुनाला बोलत असते की तू परमिशन दिलीये, अगदी आनंदाने त्याला स्वीकारलंय, वा, आमच्या हात दगडाखाली अडकलेत ना, आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणते, परवानगी दिलीये, घरात घेतलंय म्हणजे माझ्या मनातला राग कमी झालाय असं नाही, आहे तेवढाच राग आहे. तिला मी माफ केलेली नाहीये, तिला मिसळू दे गे, पाण्यात कुंकू कसं मिसळलं तसं मिसळू दे, पण कुंकवापासून पाणी आणि पाण्यापासून कुंकू कसं वेगळं करायचं मला माहितीये की. मी बघ आता कुंकवाला पाण्यापासून कशी वेगळी करते. आता तुरटीचा खडा आणते, त्या पाण्यात टाकते आणि सगळं काही कुंकू त्या तुरटीला लागून जातं, पाणी अगदी स्वच्छ होतं. आता माने दाखवून दिलेलं असतं यमुनाला की पाण्यापासून कुंकू कसं वेगळं करायचं हे माझ्या हातात आहे आणि मला चांगलंच माहितीये. आजपर्यंत कावेरीला घराबाहेर काढण्याचे आपण उघड खूप सारे प्रयत्न केले. प्रत्येक प्रयत्न तिने हाणून पाडला आणि यशच्या समोर ती इथे टिकली म्हणजे टिकलीच. ती काही घराच्या बाहेर जायला तयारच नाहीये, प्रत्येक वेळेला काहीतरी नाटक करते आणि एक घरातच थांबते. पण आता कसं आहे ना यमुना, यश तिला स्वतःच्या हाताने घराच्या बाहेर काढेल असं काय वागायचंय. यश तर आता आपल्यावर सुद्धा विश्वास आहे आणि तिच्यावर सुद्धा. असं काय करायचं की ती घराच्या बाहेरही गेली पाहिजे आणि आपण केलंय हे यशच्या लक्षातही आलं नाही पाहिजे. तू आता बघतच राहा यश स्वतःच्या हाताने कसं तिला घराच्या बाहेर काढतो. हा तर माझा डाव आहे. कावेरी आता आणि यमुना बोलत असते, तिथे येते आणि म्हणते, तुम्ही दिलेली साडी मला खूप आवडली, खूप सुंदर साडी आहे ती. आता तिरक्या नजरेने यमुनाकडे बघते आणि दोघे एकमेकींकडे बघून हसत असतात. अगदी कावेरीच्या जवळ उभी राहते आणि म्हणते, काय ग
मनापासून तुला काही देईल असं खरंच वाटतंय? हे विसर, मनापासून तुला काहीही देणार नाही. मी जे काय करतेय, नाटक म्हण किंवा अजून काय म्हण, फक्त यश समोर तुला उघड पाडण्यासाठी. तू कशी आहेस ना हे यशच्या लक्षात यावं यासाठी सगळे काय करते मी. एकदा का यशच्या लक्षात आलं तुझं रंगरूप नेमकी काय आहे, आम्हाला एक दाखवते, त्याला एक दाखवते, त्यावेळेला मात्र यश तुला हाताला धरून घराच्या बाहेर नक्कीच काढणार. आणि बाबांच्यावर हल्ला तूच केलाय हे जेव्हा यशला कळेल तेव्हा सुद्धा यश काय तुला घरात ठेवणार नाही. त्यामुळे हळूहळू हळू बरोबर घराच्या बाहेर जाशील असं काय प्लॅनिंग करतेय मी. मला हवंय ते झाल्याशिवाय मी काय स्वस्त बसणार नाही. तोपर्यंत माझे खेळ हे असेच चालत राहणार. प्रत्येक खेळात तुला मात देणार म्हणजे देणारच. यमुनाला खूप आनंद झालेला असतो माचं हे असलं रूप बघून. तिला फार आनंद होतो की ती कावेरीला टॉर्चर करतीये. तेवढ्यात तिथे यशही आलेला असतो. यश आल्यावर कावेरीच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवते आणि मा लगेच तिच्याशी गोड अशी बोलायला लागलेली असते. कारण यशच्या समोर तिच्यावर खूप प्रेम करते किंवा तिला माफ केलं असंच तिला दाखवायचं असतं. माचं हे दुहेरी वागणं यमुना बघते आणि यमुनाला हसायला येतं की मा एकटी असल्यावर काय वागते आणि यश आल्यावर काय गोड वागते. इकडे आता कावेरीची आणि यशची रूम सजवत असते विद्या. डान्स करत असते, गाणं म्हणत असते, एकटीशीच स्वतःशीच बोलत असते आणि हसतही असते. इतका काही हा विद्याला आनंद झालेला असतो. वा, कशी रूम सजू आणि काय सजू असं तिला झालेलं असतं. एक तर कावेरी तिची बेस्ट असते आणि आता कावेरीला घरात घेतलंय त्यामुळे तिला भयानक असा आनंद झालेला असतो. पण कावेरीला घरात कसं घेतलंय किंवा कावेरीला मा कशी टॉर्चर करतेय याचा काही एक अंदाज या विद्याला नसतो. आता कावेरी रूम मध्ये येते आणि सगळं काही बघून तिलाही शॉकच बसतो. हे काय कौतुक चाललंय माझं. विद्याताई हे सगळं काय आहे? विद्या म्हणते काय आहे? कावेरी बहिणी तुम्ही इथे काय करताय? मी यांना सांगितलं ना कावेरी बहिणीला रूम मध्ये येऊ द्यायचं नाही. तुम्ही आलाच कशा इथे? चला बरं बाहेर व्हा. कावेरी म्हणते विद्याताई हे सगळं प्लीज करू नका प्लीज. नाही यांना सांगितलं होतं लक्ष द्यायचं, तुम्हाला रूम मध्ये येऊ द्यायचं नाही, तुम्ही आल्याच कशा? चला रूमच्या बाहेर व्हा. विद्या आता तिला जबरदस्तीने रूमच्या बाहेर ढकलून देते. हे सगळं करण्याची काही एक गरज नाहीये. विद्या काहीही ऐकत नाही कावेरीचं. हे दोघींचं हे चाललेलं असतं. तेवढ्यात काय मा येऊन उभा राहते आणि अगदी खुनशीने हसत असते विद्याकडे बघून. पण माचं नेमकी काय चाललंय बिचाऱ्या विद्याला काही एक माहिती नसतं. माला बघून विद्या खूप घाबरते आणि जागेवरच उभी राहिलेली असते. विद्या खूप छान अशी यांची खोली सजव बरं. कावेरीला प्रत्येक क्षणाला असं वाटलं पाहिजे की सुलक्षणा धर्माधिकारीची सून होणं किती भाग्याची गोष्ट आहे. अगदी तिला स्वतःचाच अभिमान वाटला पाहिजे, स्वतःवर गर्व झाला पाहिजे की मी सुलक्षणाची सून आहे आणि सुलक्षणाने एवढ्या प्रेमाने माझा स्वीकार केलाय. अगदी पदोपदी मिनिटाला तिला आठवलं पाहिजे की ती माझी सून आहे. त्यामुळे विद्या कुठे काहीही कसर ठेवायची नाही. एकदम परफेक्ट असं सगळं कर ग बाई. कुठे काही कमी राहता कामा नाही. या शेवटी माझ्या यशची बायको आहे कावेरी. तसही विद्या कावेरी या घरची सून आहे आणि खऱ्या अर्थानं तिच्या संसाराला सुरुवात होतीये. आपण सुद्धा तिला मदत केली पाहिजे आणि आनंदाने सगळंही केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? कावेरी अगदी एकटी पडता कामा नाही. विद्या काहीही कुठेही कसर ठेवायची नाही हे मी तुला सांगतेय. हो मा, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार मी. विद्या म्हणते मा तुम्ही आता बघा, यांच्या रूमचा रंग महालाच करते मी, तुम्ही आता बघतच राहा. आणि आता माला टाळी मागते. मग लक्षात येतं की आपण टाळी कुणाला? माला मागतोय. मा आता हसत असते, चिडचिड करत नाही, रागराग करत नाही, काही नाही. विद्या आता परत कामाला निघून गेलेली असते कारण तिला पूर्ण ती रूम सजवायची असते आणि अगदी परफेक्ट. आता काय माने परमिशन दिली म्हटल्यावर विद्या कशाला माघार घेतीये? परफेक्टच ती आता सगळं काही काम करणार. विद्या आता तिथून निघून गेलेली असते. आता परत कावेरी आणि मा दोघेच तिथे थांबलेले असतात. मा म्हणते वा, काय नाटकं करतीयस ग तू. एक नाटकं तुझे बघण्यासारखी असतात. फक्त यशला दाखवण्यासाठी त्याच्या नजरेत लग्नाला मान्यता दिली मी आणि त्याच्या नजरेत असं वाटावं की खरंच मा आपल्याच बाजूने आहे. म्हणून काय खोटं मी हो अशी म्हणाले तर वा, माझ्या होकाराचा एवढा आणि इतका फायदा करून घेतीये वाटलं नव्हता मला. बापरे, खरंच कावेरी कमाले ग तुझी. काय फायदे करून घेते ग तू. फक्त होकार दिलाय मी तर काय डोक्यावर नाचायला लागली की काय आणि कसे फायदे करून घ्यायला लागली. कसं जमतं ग तुला हे सगळं कावेरी? कावेरी म्हणते मा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला खरंच माहित नव्हतं विद्याताई हे रूम वगैरे सजवताय. मी जेव्हा आले तेव्हा मीही त्यांना तेच म्हटलं हे सगळं करण्याची गरज नाहीये आणि म्हणूनच त्यांनी मला ढकलत तिकडे बाहेर आणलं. मा म्हणते काय ग, तुला काय वाटलं मी तुला खरंच यशच्या इतकं जवळ जाऊ देईल आणि खरंच नवरा बायकोचं नातं फुलू देईल मी?
शक्यच नाही. तुला मी यशच्या जवळ जाऊ देणार नाही. मुळात तुमच्या संसारालाच मी सुरुवात होऊ देणार नाही. आता बघ, जगासाठी संसाराला तुमच्या सुरुवात झालेली असेल, पण माझी फक्त तुला या घराबाहेर काढण्याची तयारी सुरू झाली असणार आहे. यश तुला स्वतःच्या हाताने घराच्या बाहेर काढेल अशी काय मी करणार आहे. फक्त एका महिन्याच्या आत सगळं काही संपवून टाकणार आहे. हा काही जो खेळ लावलाय ना आतुकली भातुकलीचा, एका महिन्याच्या आत संपणार आणि यश स्वतःच्या हाताने तुला घराच्या बाहेर काढणार. तूही बघतच राहशील. सुलक्षणा नाव सांगणार नाही मी. मा म्हणते आज अशी काय सिच्युएशन आणणार आहे मी, अशी काय सिच्युएशन आणणार आहे की यश माघारी फिरणार नाही. तो माझ्या जवळच थांबणार आणि तिथून काय तो हलणार नसतो. तू यशची कितीही वाट बघ, कितीही प्रयत्न कर, यश तुझ्याकडे येणार नाही म्हणजे नाही. हा सुलक्षणाचा शब्द आहे. आता खरी सुरुवात झाली आहे तुझ्या संसाराला आणि आपल्या खेळाला. आता बघूया या खेळात नेमकी कोण जिंकतय. माझ्याशी पंगा घेतलाय तू आणि सुलक्षणाशी पंगा घेणं एवढं सोपं नसतं. मीही आता पुरती तुझी जिरवणार तेव्हाच काय शांत बसणार. आणि आता कावेरीला चॅलेंज केलेलं असतं आणि मा राग तिथून निघून जाते. सगळा काही आता खेळ उलटात चाललेला असतो किंवा खेळ अगदी भयानक असा होत चाललेला असतो. कावेरीला माच्या समोर काही बोलता येत नाही किंवा काही खेळही खेळता येत नाही. बाकीच्या सगळ्या लोकांवर तिने सगळं काही ट्राय केलेलं असतं, पण मला मात्र ती काहीच करू शकत नाही. कारण मा यशच्या खूप जवळ असते आणि मला काही त्रास झाला तर यश सहन करणार नाही हे कावेरीलाही माहिती असतं आणि मलाही माहिती असतं. म्हणूनच मा सगळ्या काही गोष्टींचा फायदा घेते आणि कावेरीला बरोबर तिने कात्रीत पकडलेलं असतं. कावेरी आता काहीही करू शकत नाही. जे चाललंय ते तसंच चालत राहणार. माने आता अजून एक कार्यक्रम ठेवलेला असतो, अजून एक नवीन गेम तिने केलेला असतो. आता सगळ्या बायकांना म्हणजे तिच्या मैत्रिणींना वगैरे तिने बोलवलेलं असतं. सुनमुखाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. तिने खरंच यशच्या लग्नाला परमिशन दिली, यशची बायको स्वीकारली. खूप आनंदाने सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही सुनमुखाच्या कार्यक्रमाला आलात ना, खरंच मला खूप असं बरं वाटलं. काय ना, सगळे कार्यक्रम असे व्यवस्थित पार पडलेच पाहिजे. सगळं काही महत्वाचं आहे ना ग. त्या मैत्रिणी म्हणत असतात, काय ग सुलक्षणा, यशचं लग्न झालं तेव्हा ह्या विधी केल्या नाही का तू. आता सुलक्षणा हसते आणि त्या बायकांशी बोलत असते. अचानक कुठून आणली ही सून, कधी एकदा तुझ्या सुनेला बघतीये ना असं झालंय बघ मला. आम्हाला खरंच आनंद झाला आणि एवढं माय थाटामाटात सगळं काही करतेय ना, खरंच तुझं कौतुक आहे ग सुलक्षणा. किती सगळ्यांचा विचार करते ग तू. एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही सुलक्षणा, फक्त त्यांचं कौतुक ऐकून घेत असते. तेवढ्यात काय आता विद्याने आणलेलं असतं अगदी डोक्यावर पदर वगैरे घेऊन कावेरीला. विद्याने आता कावेरीला आणलेलं असतं आणि कावेरी बहिणी माच्या बाजूला बसवते हा, आणि माच्या बरोबर बाजूला नेऊन तिला बसवलेलं असतं. आता मला हे अजिबात आवडलेलं नसतं आणि मा आणि कावेरी यांची बरोबरी कधीच नाही. पण आता सगळ्यांच्या समोर मला काही बोलता येत नाही. मा अगदी शांत बसते आणि चेहऱ्यावर हसू अगदी तसंच असतं. बायका म्हणतात, अगं बाई एवढा काय डोक्यावर पदर घेतला, एवढी काय लाजती की काय ही. कावेरी म्हणते, अहो डोक्यावर पदर घेऊन तर आम्हाला सगळ्यांना फसवलं आणि यशची लग्न केलं तिने. डोक्यावरचा पदर काही तिने काढला नाही. लग्न झाल्यावरच आम्हाला कळलं की यशला फसवून यशची बायको झालीये ती. सगळ्या बायका आता हसायला लागलेल्या असतात कावेरीच्या या बोलण्यावर. कावेरीला टोचून टोचून अशी मा बोलत असते आणि बायका आता कावेरीवर हसत असतात. अगदी मिनिटाला टोमणं देत असते किंवा तिला अपमानित करत असते मा असा झटक्याने तिच्या तोंडावरचा पदर काढते. हो ना ग, असंच फसवलं ना आम्हाला पदर घेऊन, खोट्टापणा केला आणि यशची बायको झाली. बरोबर आहे ना ग कावेरी. सुनमुखाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि आरशामध्ये मा आणि कावेरी दिसत असतात आणि एकमेकींना बघतात. आरशात तिने सुनेचं तोंड बघितलं, थोडक्यात असा तो विधी असतो. आणि आता कावेरीनेही बघितलेलं असतं आणि मानेही. सगळं काही चाललेलं असतं. अमृता, पौर्णिमा आणि यमुना यांना भयंकर असा राग येत असतो आणि चीड येत असते. हे कसले नाटक चाललंय आणि काय कौतुक चाललंय या कावेरीचं, आणि मा सुद्धा काय करतीये ना, हे सगळ्यांना आता राग येत असतो. मा आता आरशामध्ये कावेरीचा चेहरा बघतच असते. त्याच आरशात तिला माधवी दिसते. मला इतका धक्का बसतो, मा पटकन तो आरसा खाली ठेवते आणि माधवी तू इथे. मा आता पटकन उभी राहिलेली असते. यमुना सगळे काही आता शॉक होऊन अगदी माधवीच्या जवळ येतात. वा, अगदी भरून पावले तुझ्या सुनेचा चेहरा बघून, आणि काय सुनमुखाचा कार्यक्रम जबरदस्त चाललाय. खरंच मानलं ग तुला. लाखात एक सून निवडली ग तू. किती तुरुंग बघून आली आहे तिचं तिला माहिती. खरंच एक नंबर बायको आणलीस ग यश साठी तू. जबरदस्त. खरंच कावेरी काय सून आहेस तू, आणि तेही सुलक्षणाची. वा 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 वा.
नशीब काढलंच ग पोरी, सुरक्षणाची सून झालीस तू. तू सुद्धा काय सून निवडलीये, खरंच कमाल आहे ग तुझी. माधवी काय थांबायला तयार नसते, सारखं बोलत असते आणि अपमानित करत असते माला. मा आता शर्मेने खाली बघते आणि मा आता वर बघायला तयारच नसते, कारण मा हिच्या पुढे काही बोलली तर ही अजून तमाशा करणार आणि अजून सगळ्यांच्या समोर नको बोलायला ते बोलणार हे मला माहिती असतं. माधवी आता पर्समधून खूप सारे पैसे काढते, माच्या डोक्यावरून ओवाळते, कावेरीच्या डोक्यावरून ओवाळते आणि कावेरीच्या हातावर ते पैशांचे बंडल ठेवलेले असतात. घे ग. जबरदस्तीने कावेरीच्या हातात ते पैसे ठेवते आणि परत माच्या समोर येऊन माधवी म्हणते, वा, एक खुनी, एक खून करत फिरते आणि एक खोटारडी, फक्त खोटेपणा करते आणि खोटच बोलते. बरोबर आहे की नाही ग? माधवी, माझं ऐकून घे नाही, काही ऐकायला आले नाहीये इथे मी. पौर्णिमा काकू म्हणते, माधवी तू काय बोलतीयस, कळतंय का तुला? आणि तेही माच्या समोर. वहिनींचा असा अपमान झालेला आम्हाला चालणार नाही या. तू जरा तोंडाला लगाम घाल तुझ्या. ओ, काय खोटं बोलतीये मी? सगळं काही खरंच बोलतीये का ग सुलक्षणा? काही खोटंय का यामध्ये? जे आहे ते आहे आणि त्यात बोलायला कसली लाज वाटायला हवी? यांना करताना लाज वाटली नाही, मला बोलायला कुठून लाज वाटणार? काय ग, माझ्या अमृताला सून करणार म्हणून सगळीकडे काही तिला घेऊन मिरवली, ऐन वेळेला फसवलं आणि ही खुनी सून घरात आणली का? खून करणारी, रोज जेलची हवा खाणारी अशी सून तुला आवडली आणि माझ्या अमृतासारखी गोड सालस मुलगी तुला सून म्हणून आवडली नाही? वा, काय खरंच सासू सुना एक नंबर. तू मला शब्द दिला होतास की सून करणार माझ्या अमृताला. अमृता अजूनही त्याच आशेवर आहे की अजूनही यशचं आणि अमृताचं लग्न होईल. आईन लग्नामध्ये फसवलं आणि ही खुनी सून आणली लग्न करून घरात. काय खोटारडी आहे गस तू? खरंच कशी वागतेस तुझं तुला माहिती बाई. आता बायकांना बोलवलं आणि सुनमुखाचा कार्यक्रम करतीये. वा, सगळे काही अगदी विधी व्यवस्थित चाललेत. माझ्या पोरीला अगदी लटकवत ठेवलं, आशेवर ठेवलं, तिला इतका काय त्रास दिला, अजूनही तिला त्रास होतोय. तू मात्र तुझ्या मुलाचं लग्न झालंय म्हणून सुख सोहळे घे आणि सगळे काही विधी अगदी आनंदाने पार पाड. मांडलं ग बाई सुलक्षणा तुला. माधवी आता त्या बायकांच्या समोर जाते आणि म्हणते, तुम्हाला माहितीये का, हिच्या उदयचं आणि साधनाचं लग्न ठरवलं होतं. शब्द दिला होता हिने मला आणि सगळं काही आता ठरत आलं आणि आम्ही सुद्धा तयारीला लागलो. तो शब्द हिने पाळला नाही. उदयने कोणाशी दुसऱ्याशी तरी लग्न करून टाकलं. त्यावेळेला हिने आम्हाला फसवलं आणि स्वतःच्या पोराची बाजू घेतली. काय तर म्हणे त्याला घराच्या बाहेर काढलंय, पण तेव्हा तिने फसवलंच ना. माझ्या पोरीला आशेवर ठेवलं की उदयशी लग्न होणार आणि या सगळ्या गोष्टीचा माझ्या साधनाला इतका काय धक्का बसला की तिने स्वतःचा जीव दिला आणि आयुष्य संपवून टाकलं, फक्त हिच्या खोटारडेपणामुळे. हिने जर उदयशी तिचं लग्न लावलं असतं तर आज सुखाने संसार करत असती, पण नाही, हिने खोटारडेपणा केला. ऐन वेळेला मला फसवलं. माझी साधना मात्र जीव दिला आणि सगळं काही संपवून निघून गेली. तुम्ही विसरलात का सगळे? विसरा, तुम्ही विसरू शकता, पण मी कसं विसरू शकते? माझी मुलीने जीव दिला तेही हिच्यावरून. आई आहे ना शेवटी मी. अशा गोष्टी मी कायमच लक्षात ठेवणार. विसर म्हटलं तरी मला विसरता येणार नाही. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा तू मला मात्र अगदी हिमतीने एक शब्द दिला. आता जे झालं ते झालं, पण यशचं आणि माझ्या अमृताचं लग्न लावणार म्हणजे लावणारच. या वेळेला काहीही चूक होणार नाही. तू शब्द दिला होता, हो की नाही ग? आणि म्हणतात की तू शब्द दिला की तो पाळते. शब्दाची पक्की आहे तू. आणि आता कसं आहे, आणि शब्द जर पाळला नाही तर माझ्या पायाशी नाक घासणार, हाही शब्द दिला होता मला तू. आता सुद्धा तू शब्द पाळलेला नाहीयेस. परत मला दुसऱ्यांदी तू फसवलंयस. आता घासणार का माझ्या पायाशी नाक? कारण साधना, काहीही केलं तरी शब्द काय विसरत नसते. तू शब्द दिला होता ना, आता तो तुला पाळायला लागणार. मला आता डायरेक्ट म्हटलेली असते की माझ्या पायाशी नाक घास, कारण तू शब्द दोनदा मोडलेला आहेस. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. यमुना म्हणते, मावशी तू काय बोलतीयस, तुला कळतंय का? तेही माच्या बाबतीत. आता सध्या घरात कार्यक्रम चालू आहे आणि हे बोलायची गरज आहे का? यमुना, तू तर काही बोलूच नको, अगदी शांत बस आणि शहाणपणा तर अजिबात शिकवू नकोस. तुला कळतंय का, अमृता किती दिवस झाले तुमच्या घरात राहतीये. आता दुसरं कोणी तिच्याशी लग्न करेल का? सून म्हणून तिचा स्वीकार करेल का? तुमच्या घरात राहिली आहे ना ती, आता कसं कुणी तिला स्वीकारेल? तुला तरी कळतंय का बोलताना? आणि मला म्हणतेय की शांत बस. अमृता आणि यशचं लग्न होऊच द्यायचं नव्हतं तर कशासाठी ठेवलंय तिला? तमाशा करायला. आमचा तमाशा करून एकदा करून भागलं नाही म्हणून दोनदा तमाशा करायला निघले. अगं कोणत्या जन्मीचा सूड उगवताय तुम्ही आमच्यावर? माधवी असा काय तमाशा घालत असते, तोंडाला येईन ते बोलत असते, चिडचिड करत असते, रागराग व्यक्त करत असते. खूपच तिने तमाशा घातलेला असतो. अमृता आता समोर येते आणि नाटक करते.
अगं आई, तू काय बोलतीये? तुला कळतंय का? तू तर काही बोलूच नको गो. एकही शब्द बोलू नको, एकदम गप्प बस. एक आई दुसऱ्या आईशी बोलतीये. आपल्या मुलीला ज्या त्रास वेदना होत आहे ना, त्याबद्दल तिला जाब विचारतीये. तू मध्ये बोलूच नको. आता मा बोलायला लागते. माधवी, तुला माहितीये का, कावेरीला सुनेचा दर्जा कुठल्या कारणाने, कशा परिस्थितीत मी दिलाय हे तुला मी आत्ता सांगू शकत नाही, पण नंतर नक्की मात्र तुला सांगेल. तोपर्यंत जरा मला समजून घे तू. मा म्हणते हे खरंय, तुला दिलेला शब्द मी पाळू शकले नाही आणि खूप मोठी चूक झालीये. अमृताला माझी सून करून घेण्याचा शब्द दिला आणि तो मी पाळला नाही, आणि म्हणूनच तुझ्या पायावर नाक घासणार आणि माफी मागणार मी तुझी, कारण मी चूक केलीये, त्यामुळे माफी तर मला मागायलाच लागणार आहे. माधवी, तुझ्या पायावर नाक घासून माफी मागायला मी तयार आहे. माझा आत्मसन्मानापेक्षा मी दिलेला शब्द मोठा नाहीये, तो मला जपलाच पाहिजे आणि शब्दही माझा पाळलाच पाहिजे. त्यामुळे मी तुझ्या पायावर नाक घासणार आणि माफी मागणार. चूक झालीये तर शिक्षाही मला मिळायलाच हवी. आता मात्र कावेरीला खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे ही कुणाच्या तरी पायावर नाक घासून माफी मागतीये. हे कावेरीला सहनच होणार नसतं. कावेरी आता मनातल्या मनात म्हणते, मा, या बाईची माफी मागू नका. ह्या दोघी मिळून काय खेळ करताय ना, तुम्हाला माहिती नाहीये आणि तुमचा त्या फायदा घेताय. माने आता सगळ्यांच्या समोर हात जोडून माफी मागितलेली असते माधवीची. असं नाही, माझ्या पायावर नाक घासून माफी मागायची म्हणून माधवी जवळ 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 यायला लागलेली असते माच्या. आणि तितक्यात मुलं खेळत असतात आणि त्यांच्या हातातून गोट्या खाली पडतात. त्या गोट्या कावेरी अजून पायाने पुढे ढकलते आणि बरोबर माधवीच्या पायाखाली येऊन ती जोरात तोंडावर पडते, ते मायच्या पायाशी. गेम सगळा उलटा झालेला असतो. मला माफी मागायला लावलेली असते तर हीच माच्या पायावर नाक घासते. आता मात्र हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. यश आता सगळ्यांना म्हणत असतो की माने जे कावेरीला सून म्हणून स्वीकारलं ते चूक केलेली आहे. कावेरीवर काय आरोप लावले हे सगळ्यांना माहितीये, तरीही माने तिचा सून म्हणून स्वीकार केला. असं तुम्हाला जर वाटत असेल की सगळं काही कावेरीनेच केलं किंवा ती दोषी आहे, तर मीही तुम्हाला एक वचन देतो. जोपर्यंत कावेरीवर लावलेले आरोप सिद्ध होत नाही किंवा कावेरी निर्दोष हे सगळ्यांच्या समोर येत नाही, तोपर्यंत मी कावेरीचा बायको म्हणून स्वीकार करणार नाही. आम्ही अगदी वेगवेगळे राहणार. कावेरीचा आणि माझा फक्त मित्रमैत्रीण असा काही संबंध राहणार, नवरा बायकोचा काही संबंध राहणार नाही. यशने आता सगळ्यांच्या समोर हा शब्द दिलेला असतो. माच्या गळ्यात यश पडतो आणि यश जेव्हा माच्या गळ्यात पडतो तेव्हा अगदी खुनशीने मा कावेरीकडे बघून हसत असते, कारण माला हेच हवं असतं आणि माने ते यशच्या तोंडून कबूल केलेलं असतं. आता बघूया मा अजून कसे कसे आणि किती किती डाव खेळते आणि कावेरीला कसा त्रास देते. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.